प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्त्वं सच्चित्सुखं परमहंसगतिं तुर्यं यत्स्वप्नजागरसुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंगः। समाने वृक्षे पुरुषो निमग्नः अनीशया शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यत्यन्यमीशम् अस्य महिमानमिति वीतशोकः। यदा पश्यति रुक्मवर्णं कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिं तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरञ्जनः परमं साम्यमुपैति। सुंदर रूपक दिलाय जीव आणि ईश्वराचा भाव प्रकट करत असताना वास्तविकता एकाच परमात्म्याचे हे दोन प्रतिबिंब आहेत। शुद्ध अंतःकरणात पडलेलं प्रतिबिंब चैतन्याचं त्याला म्हणतात ईश्वर परमात्मा। मलिन मायेमध्ये किंवा अंतःकरणात प्रतिबिंबित झालेलं ब्रह्म परमात्म्याचं प्रतिबिंब त्याला म्हणतात जीव। आता मलिन प्रकृती असल्यामुळे तमोगुण रजोगुण असल्यामुळे तो आपला कर्मफळ भक्षण करणारा राहतोय संसारात, करता भोगता तो जीव। आणि जो अकर्ता अभोक्ता असो सर्वाचा नियंता आहे तो आहे ईश्वर। या दोन गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यासाठी एकाच वृक्षावर दोन पक्षी सांगितले, एक खाली बसलेला आणि एक वर बसलेला। एक कर्मफळे भक्षी आणि ईश्वर निरीक्षी साक्षीत्व। हा दोनामध्ये एवढं महदंतर आहे की जरी संसार एकच असून एक संसारात असलेल्या कर्मामध्ये तर कर्ता भोक्ता भाव आणि त्या कर्मफळाचे असलेले सुखदुःख भोगत असतो तो जीव। दुसरा केवळ त्याचा द्रष्टा असल्यामुळं, साक्षी असल्यामुळं, अध्यक्ष असल्यामुळं, त्याच संसारात असून त्याच्यापासून निर्लिप्त असल्यामुळं, निरअहंकारत्वात अहंकार रहित असल्यामुळे त्याचं एवढं सगळं ब्रह्मांडाचा खेळ चालला आहे, पण त्याला बिलकुल लवलेश इतका अहंकार नाही आणि म्हणून तो मुक्त आहे। अशा तऱ्हेचे हे दोन्हीही एकमेकाचे सखेच असले, कारण एकाच ब्रह्माचे दोन प्रतिबिंब आहेत। अविद्यामायामध्ये प्रतिबिंबित झालं त्याला म्हणतात जीव, आणि विद्यामाया ज्याची उपाधी त्याला म्हणतात ईश्वर। दोन्ही माया म्हणजे माया तिथं ती शुद्ध ब्रह्म। वास्तवात एका शुद्ध ब्रह्माचे दोन असल्यामुळे सयुजा सखाया बऱ्याच गोष्टी त्याच्यात आणि याच्यात कॉमन आहे। ईश्वराला सर्वज्ञ म्हटलं आहे तर जीवाला अल्पज्ञ म्हटलं आहे। ज्ञ शब्द कॉमन आहे दोघांमध्ये। सर्व बुद्धी ती त्याची म्हणून तू झाला सर्वज्ञ, माझी अल्पबुद्धी मी झालो अल्पज्ञ। पण तत्वता पाहिलं असताना सर्व आणि अल्पबुद्धी जरा बाजूला ठेवून पाहिली तर दोघांमध्ये ज्ञप्ती मात्र जे आहे ज्ञानस्वरूप आहे ते एकच आहे। म्हणून ज्ञानाच्या दृष्टीने पाहिलं असताना हा भेद नाही आहे। ईश्वर आणि जीव हा भेद देखील औपाधिक आहे, उपाधीचा आहे। आतापर्यंत सांगण्यासाठी हे रूपक दिलं। आणि वृक्षाचं वर्णन पाहायचं असेल तर 15व्या अध्यायातलं वर्णन पहिल्या श्लोकात तो आता म्हणजे लक्षात येईल। पण हा कर्मफळ भक्षण करत असल्यामुळं तो विशेषतः दुःखाचे फळ आले की मग शोकात पडतो। याचं कारण केवळ कर्म आणि कर्मफळ म्हणून नव्हे, पण कर्म आणि कर्मफळाचे त्याच्याबाबतची आसक्ती अभिमानात्मक एकरूपता असल्यामुळं हा जीवात्मा सुखदुःखाच्या रिॲक्शननी खरं पाहिलं तर सुख देखील माणसाला खऱ्या सुखापासून वंचित करणार आहे। पण त्याच वेळेस जेव्हा त्याचं लक्ष वर बसलेल्या पक्षाकडे जातं, ईश्वराकडे, की त्याचा देखील एवढा मोठा संसार आहे, एवढा पसार आहे, तर तो कसा निर्विकार राहतो। म्हणून
प्रथम वर्णन केलं दुसऱ्या श्लोकात की समाने वृक्षे परिशो निमग्न, जरी दोन्ही एकाच वृक्षावर संसार वृक्षावर असले तर हा अनिशया शिवचते, म्हणजे काहीतरी जीवनात कमतरता राहते संसारी माणसाच्या ह्याच्यात. ईश्वर तो सर्वांनी संपन्न आहे म्हणून अनिशया शोचते, म्हणजे काही कमतरता असल्यामुळे त्याला शोक वाटतो की आता काही संतती, काही संपत्ती, काही नावलौकिक, काही कुठेतरी ज्याच्यातच तो घडून जातो संसार. असा जो जीव आहे त्याचं वर्णन केलं आहे तो मुहे माना, तो यानेच मोहित झाल्यामुळं तो शोकात पडतो, शोकाकुल होतो. पण ज्या क्षणात त्याचं लक्ष वरच्या पक्षाकडे जातं, ईश्वराकडे, तो पहा एवढा मोठा संसार करून कसा निर्लिप्त आहे. तसं यदुराजाबाबत झालं, त्याला फक्त काहीतरी खूप स्टोरी आहे त्याच्याबाबत, ती का घरी काहीतरी पहिल्यांदा मुलगा नव्हता, मुलगा झाला वगैरे वगैरे, आणि त्याच्यानंतर हा ज्येष्ठ पुत्र असून दासीपुत्र त्याच्या जागेवर बसल्यामुळे त्याला वाईट वाटलं, राजा असून निघाला करून, काहीतरी कारण होतं. पण देवयानीचा पुत्र होता, तर संस्कार चांगले होते, वैराग्य आले त्याला. गेला पाहिल्यानंतर त्या अवधूताकडे पाहतो तर काहीच नाही, आपल्याला तर संसार आहे, पैसा आदला आहे, सगळं, पण कसून आपण शोकात आहे. प्रश्न विचारला की आपण काय एवढं, आम्ही तर सगळं असून दुःखात असतो. त्याच्यावर छान उत्तर दिलं त्याने. मग तसंच आता हा त्या ह्याच्याकडे तो ईश्वरासारखाच आहे आपल्या जीवनमुक्त पुरुष, तुमच्या आमच्यामध्येच राहतो. त्यालाही काही घटना चांगल्या गोष्टी घडत असतात, पण तो पाहतो की सगळं होतच असतं त्याला काय. म्हणून अनिशया म्हणजे ईश्वराची त्याला दृष्टी नसल्यामुळं दैन्यतेच्या भावात राहिलेला हा माणूस सतत काहीतरी वॉन्ट आहे. ही जे वॉन्टिंग बिईंग आणि ही जे वॉन्टेड बिईंग, एवढा फरक आहे दोघांमध्ये. तो ईश्वर सगळ्याला हवाच आहे, पण हा प्रत्येक मला हे हवं हे हवं असं करत असतो, काही सुटतच नाही त्याचा. आणि जिथे माणसाच्या मनात डिमांड राहते किंवा इच्छा असते तोपर्यंत माणूस काही सुखी होत नाही, काहीतरी सुरत म्हणतं. आणि किती मिळालं तर माणसाचं समाधान होत नाही, त्याला समजत नाही, म्हणजे ते चक्करमध्ये राहतो. अशा तऱ्हेचं अनिशयामुळे हे माना असाच मोहित होऊन ह्या संतती, संपत्ती, नाव, लौकिक, आणि ज्याच्यामुळे सगळं दिलं त्याच्याकडे त्यात लक्ष नसतं, पण चुकून जेव्हा लक्ष जातं त्याच्याकडे काही पूर्वपुण्यातले तो ईशम अस्य महिमानं पश्यती, यदा ज्या क्षणात अन्यम दृष्टम, जो अत्यंत संतुष्ट आहे, समाधानी आहे, अशा त्या ईश्वराकडे याची नजर जाते की तो देखील या संसारात आहे, त्यालाही मय आहे, पण तो कसा मुक्त आहे. असं कृष्ण आहे आपल्या 9व्यातच, मया अध्यक्षेनं प्रकृती सुयेते. असं मी केवळ अध्यक्ष म्हणजे केवळ साक्षी मात्र आहे, मला काही येतं त्या प्रसूतीच्या वेदना त्या प्रकृतीला मला नाही, असं राहत जो बाजूला राहतो त्या अशा त्याच्या वैभवाला पाहतो तेव्हा वीत शोक भवती, विगत शोक, फ्री फ्रॉम ऑल द सॉरोज, सगळ्या प्रकारच्या दुःखापासून आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक, तिथे तिन्ही दुःख आनंद स्वरूपात नाही, असा तोही अनुभव. म्हणजे हा जीव भाव आहे तोपर्यंत हा करतो आपल्या ह्याच्यात. पण आपल्या आत्मबोधात छान सांगितलं की हा रज्जु सर्प वदात्मानं जीवो ज्ञात्वा भयं वहेत, नाहम जीवः परात्मिती ज्ञातश्चेत निर्भयो भवेत. जेव्हा त्याला समजते की मी जीव नसून मी परमात्मा स्वरूप निर्भय होतो. एका महात्म्याने छान गोष्ट सांगितली, ते पहिल्यांदा भागवत शिकवत होते. एक ताटीवाले बाबा होते, ते सतत त्या अवस्थेत राहत होते. ते काही येते पलीकडे ब्रह्मानंदी लागली टाळी. आता ते काही भागवत कधी ऐकत नव्हते. तर पहिले बोले उनको मैंने एकादशी स्कंद सुना, कारण एकादशी स्कंद सगळं वेदांत भरलेलं आहे. नंतर 7वा अध्याय सांगितला आणि मग ते गोपीगीत वगैरे सांगितलं. हळूहळू त्यांना तर असं आतला अर्थ सांगितला, बरं वाटलं, बसले होते म्हणे. आता म्हणे इतकं ऐकलं तुला मी दक्षिणा देतो म्हणून सांगितलं. तू तुझ्यापासून ऐक. आज घेऊन गेले म्हणे मला. हे बघ आत्तापासून काही होतं जसं का शिकवतो, पण उद्यापासून स्वतःला कधीही देह आणि जीव समजू नको, तू ब्रह्म आहेस. अरे बाप. त्याने म्हटलं की दक्षिणा ज्ञान संदेश, हा तुमचे दक्षिण ज्ञानरूपी संदेश, हे दक्षिणा माझ्या आयुष्यभर जीवनात आहे. हे अखंडानंद स्वामीचं उदाहरण आहे ना तिथे. एवढ्या 2 याच्यात त्याचं जीवन बदलून गेलं माणसाचं. आता म्हणून तर खेळ चाललाय आपल्या त्या प्रारंभात, त्याला काय
दे म्हणाले, मला आता हातात वचन घेत घेत मग महाराज दक्षिणा घेतली म्हणे आजपासून. अशी दक्षिणा कधी कोणी दिला नाही म्हणून समज एका वाक्यात. तर असं आहे ते. नाही तर हे चालत राहणार तुम्ही. आणि कोणीही कोणाचंही जीवन मोठा मल्टीमिलिनियर जरी असला तरी त्या जीवनात उच्चावचन होणार. मग त्याला संसार म्हणायचं कशासाठी? पण आपण संसाराला इतकं धरून राहतो की जो संसारात नियंता आहे त्याच्याकडे लक्ष राहत नाही. पण तो संसारात असून तो नियंता असल्यामुळं या संसाराच्या सगळ्या सुखदुःखापासून निर्लिप्त होतो. ड्यू टू ओनली वन थिंग. का बिलकुल विटनेस आहे तो, अनासक्त आहे. काल पण पाहिलं ना, निरअहंकारत्वात, अहंकार नसल्यामुळं, आसक्ती नसल्यामुळं भगवंतापासून एवढा मोठा जरी संसाराचा खेळ चालला आहे, उत्पत्ती स्थितीलयाचा, तरी पण तो निर्विकार राहतो. असं जेव्हा तो पाहतो संसारात तो जगतो, तो आनंद करतो की ठीक आहे, लाटा येतात जातात. विद्वान म्हणजे ज्यांनी हे शास्त्राचं ज्ञान पचून अशा तऱ्हेची दक्षिणा प्राप्त केली सद्गुरू पद्मसमजलं. आता काही नाही म्हणजे एवढ्या दोन शब्दात, आत्माहम नैव देहोहम शिवोहम न शवः कदा. आणि ब्रह्मा विष्णूमध्ये देखील त्याच्यापासून घेणार आहे. अहम ब्रह्मा अहम विष्णू अहम सर्वेश्वर सदा. हे आत्यदृष्टी त्याची कायमची राहते, तो बाहेर नाही बोलला. पुण्य पापी विध आहे. म्हणजे त्याला पाप आणि पुण्य कोणाच्या माते सांगा ना तुम्ही. पाप आणि पुण्याच्या रिॲक्शन ह्या शरीराला नव्हतं. शरीराला व्हायच्या आधी प्रथम जो पाप पुण्याचा जो करता भोगता असतो तो त्याचा जबाबदार आहे. बस. आता मेलेल्या माणसाला देखील शरीर असतं, कापून टाकत असताना पोस्टमार्टम करत असतो. काही मी दुःखी असं म्हणत नाही. त्याच्यामुळे देहाचा धर्म नव्हे. सुखदुःख ते पाप पुण्याचे जे परिणाम आहे ते परमात्म्यालाही लागू पडत नाही. कारण परमात्मा आनंद स्वरूपत्व, तो आनंद स्वरूप असल्यामुळं तो सुखदुःखाच्या पलीकडे हा जीव आहे. म्हणजे जोपर्यंत तुम्ही जीव समजता आणि पुण्यकर्म करून पुण्यात्मा समजता, तुम्ही पुण्य लोकात जावं लागतं, परत यावं लागतं. पापात्मा समजतं तर परकत नरकात किंवा पशुविनी जावं लागेल. या दोन्हीमधून निघाला येतो बस. आणि यालाच म्हटलंय मुक्ती. जो अहंकाराती मारी तया हृदयी मुक्ती बसे. तदा विद्वान म्हणजे नुसतंच पुस्तकाचं ज्ञान नव्हे, अशा तऱ्हेने सद्गुरूपासून उपदेश प्राप्त करून त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवला. संभ्रमात पण समर्थात एका वाक्यात सांगते. एवढं जर तुम्हाला समजलं तर सगळं सारांश पण आपल्या लक्षातच राहतं. भाराभर वाचत बसतो नाही काही लक्षात. सोहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तोची जाणं. हे साधूचे वचन कैसे धरावे, सुदृढ धरावे असं पक्क असतं त्यांनी समजलं. तसंही पाहतो. कारण भगवंत तर भेटू शकत नाही, पण गुरुच्या रूपाने आपल्याला ते भेटत असतो परमेश्वर. असा आणि म्हणून फार अलौकिकता आहे गुरुच्या कृपेवर. पुण्य पाप आहे, तो पाप आणि पुण्याचाही तो पलीकडे. कारण तो करता भोगता दोन्हीच आहे. करता असेल तर भोगता. करता होण्याचं कारण आहे विज्ञानमय कोश आणि भोगता होण्याचं कारण आहे आनंदमय कोश. त्या दोन्ही कोशाच्या पलीकडे परे कोशे म्हणले असं ते स्वरूप जाणतो विद्वान. नाही तर विद्वान म्हणजे नुसतं ज्ञानाचं शास्त्राचं ज्ञान नव्हे. आणि एका विद्वानाची गोष्ट सांगतात, खूप त्यांनी डिग्र्या मिळवल्या आणि नौका चालवणाऱ्या नावाडे बरोबर बसला. तो विचारायला लागला, अरे कुछ पढ़ा लिखा है? नहीं महाराज, तो पढ़ना नहीं, लिखना भी नहीं जानता. बोले आधा जीवन खराब हो गया. कोई शास्त्र पढ़ा है, कोई नहीं, पुराण कुछ नहीं पढ़ा महाराज. असं करता काय, फिर पूरा जीवन खराब हो गया तुम्हाला. असं म्हणून झालं, वादळ आलं आणि वादळात नौका गडबडली. आता नौकावाले लिहून पण तैरने का ज्ञान था उसको. कसं आता तो त्याला म्हणायला की महाराज जी अभी पूरा जीवन खत्म हो गया. आणि तो तरुण पलीकडे जातात. इतपत म्हणजे याच्यावर नाही. नाही तर बसले आपले खड्डे करत एकदा डेपमध्ये एकच विचार. आणि मग निरंजन याचा अर्थ आहे मायारहित. म्हणजे अंजन म्हणजे माया, वासना, अविद्या, त्याच्या पलीकडे जातो. परमम साम्य उपैते. परमम साम्य म्हणजे जीव आणि परमात्म्याचं ऐक्य तत्वतः जाणतो. उपाधीच्या दृष्टीने दोनमध्ये भिन्नता आहे की तो सर्वज्ञ झाला, मी झालो अल्पज्ञ. आता दोन्ही उपाधी सर्व आणि अल्प उडवून देऊ. ज्ञप्ती मात्र आहे, ज्ञान मात्र आहे. तदेव अहमस्मी असं जाणत असेल तर ती समरस तो जाणतो. विधूय म्हणजे विहाय सोडून पाप आणि पुण्याच्या दोन्हीकडे जातो. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम
न मंत्रो न तीर्थम न विधान यज्ञ अहम भोजनम नैव भोज्यम न भोक्ता चिदानंद रूपः शिवोहम. आपली धारणा कशी आहे? शिवोहम शिवोहम. एवढा फरक. एवढं जर पलटवली बुद्धी तर तुम्ही आहे तिथे निर्मळ आहे. दृष्टी कोणती? आणि म्हणून आणि पुण्य आणि पाप हे करता होणाऱ्याच्या मागे तो करता पण त्यांनी समर्पित केला देवाला, ईश्वराला. बस तुला आता समर्पित, संपला, मी नाहीच. आता पुढे चला. आता निरंजनम परमम साम्य उपैती. पाहिलं ना आपण म्हणतो परत एकदा म्हणा. यदा पश्यते रुक्मवर्णम कर्तारमीशं पुरुषं ब्रह्मयोनिम् तदा विद्वान् पुण्यपापे विधूय निरंजनः परमं साम्यमुपैति. आता एका शब्दाचा अर्थ भाष्यकाराने स्पष्ट केला. पश्यः पश्यती ती पश्यः. जो द्रष्टा आहे, जो जीव आहे, सगळ्या परसेप्शनला पाहणारा आहे, इंद्रियाच्या द्वारा, मनाच्या द्वारा भावना, बुद्धीच्या द्वारा विचार करणारा, पण जो त्याचा जाणणारा तो जीव. आता अविद्या उपाधी असल्यामुळे तो जीव आहे. तर जेव्हा तो सगळ्याचा द्रष्टा त्याच्याकडे पाहतोस की ज्यावेळी हा द्रष्टा ब्रह्मयोनीम रुक्मवर्णम कर्तारम पश्यती. आता हे वैदिक संस्कृत असले ते पश्यतीच्या म्हणजे पश्यती म्हटलं आहे. ईशम पुरुषम, त्याच संसार वृक्षावर बसलेला, पण ज्याला ऊर्ध्व मुलामध्ये तो अधिष्ठित आहे आत्मतत्वाच्या दृष्टीने, तो ब्रह्मयोनी म्हणजे ब्रह्मदेवाची देखील योनी. का आपण बोलले ब्रह्मदेव देखील सापेक्ष संज्ञा आहे. शुद्ध ब्रह्मापासून समष्टी मनाशी एकरूप झालेली चेतना, त्याला म्हटलं आहे ब्रह्मदेव. हिरण्यगर्भ, म्हणजे हिरण्यगर्भाचे देखील योनी म्हणजे कॉज, कारण. ब्रह्मदेवाचा देखील परमकारण असलेला हा परमात्मा, तो त्याच्याकडे तो कसा आहे? हिरण्यगर्भस्य कारण, हिरण्यगर्भाचा देखील करता, तो सगळ्याचा करता असून ईश म्हणजे सगळ्याचा नियंता आहे. पुरुषम पश्यती, अशा पुरुषालाच पाहतो. पश्यती म्हणजे जानाती, तो कसा राहतो आपल्याच्या. तथा असो विद्वान पुण्य पापे विधूय. तो तेव्हा हा विद्वान पुण्य आणि पाप दोघांनाही त्याच्या पलीकडे जाऊन, विधूय म्हणजे विहाय, सोडून. पुण्य पापम विधूय म्हणजे पाप आणि पुण्य दोन्ही या सापेक्षेच्या पलीकडे जाऊन, कारण तोही आपला करते, पण करता भाव सोडून मी करताने तोच आहे. निरंजन हा परमम साम्य उपैती. अशा समरसतेला प्राप्त होतो की ज्या ठिकाणी काही अंजन म्हणजे मायाचं किंवा अविद्येचं लांछन नाही. न अज्ञानम नापि तत्कार्यम, तिथे अज्ञान नाही आणि त्याचं कार्य नाही. म्हणजे निरंजन याचा अर्थ आहे मायारहित. असा परमम साम्यपती. परमसाम्य म्हणजे आत्मब्रह्मैक्य तो सहजतेने जाणतो सद्गुरूच्या दृष्टीने. लाटेला फक्त अंतर्मुख होऊन व्हायचं काम आहे. बाकी त्याच्या लक्षात येईल की अनंत लाटाच्या मागे असलेलं पाणी आणि माझ्या अंतर्यामी पाणी एकच आहे. घटाकाश मठाकाशामध्ये भेद फक्त घट आणि मोठ्या उपाधीचा आहे, पण आकाश स्पेस एकच आहे. तसं जीवात्मा आणि परमात्मा औपाधिक भेद आहे. उपाधीच्या पलीकडे साक्षी रूपाने तुम्ही पहा, तो व्यक्ती हा. अशा तऱ्हेने त्याला समजलं तर त्याची दृष्टी व्यापक कशी होते. तो सगळ्यामध्ये खेळून देखील कुठेही गुरफटत नाही, सगळ्यामध्ये राहून देखील कोणाचाहून राहत नाही. गुरुदेव म्हणते की मॅन ऑफ विजडम इज इन द वर्ल्ड बट ही इज नेव्हर ऑफ द वर्ल्ड. तो जगामध्ये राहतो. आता तो कसा वागतो की काही पाहणं ते सगळ्यामध्ये का कसा ब्रह्मविद्वर असतो, ज्ञानीपुरुष पाहतो. पुढच्या याच्यात श्रेष्ठ ब्रह्मविद्या तो, त्याची ह्या साम्य परमसाम्य प्राप्त करणाऱ्याची स्थिती कशी असते, तो कसा राहतो व्यवहारात देखील. ऐका. प्राणो हे शेय सर्वभूतेर्विभाती विजानन विद्वान भवते नातिवादी. आत्मक्रीडात्मरति क्रियावान एष ब्रह्मविदां वरिष्ठः.
सांगत आहेत. एक शब्द फार म्हणजे ह्या जो कोणी असेल तो, ज्याला ही साम्यदृष्टी प्राप्त झाली की माझ्यात आणि ईश्वरात भेद फक्त उपाधीचा आहे. माझी उपाधी अविद्या, ईश्वराची विद्या. माझी उपाधी व्यक्तिगत अंतःकरण, देवाची उपाधी समष्टी अंतःकरण. पण दोन्हीच्या पलीकडे असलेला जो साक्षी द्रष्टा तो मी आहे, तोच तो आहे. सहा अहम. तर ह्या सर्वभूते विभाती, तो सर्व प्राणिमात्रामधून विभाती म्हणजे प्रकाशित होत आहे, प्रगट होत आहे. एषाही प्राण, तोच हा प्राण. त्याच्यामुळे आपले सगळ्या प्राण्यामध्ये जो प्राणात्मा आहे तो सगळ्यामध्ये एक आहे. ज्याला आपल्याला म्हणतात की आपल्या उपनिषदात प्राणस्य प्राण, तो प्राणाचाही प्राण आहे, तो आत्मा मी आहे. इति विजानन, असं व्यवस्थित जाणून, विशेषेन जाणून, कुठल्याही प्रकारची शंका ठेवत नाही. विद्वान, विद्वान म्हणजे ज्याला ही शास्त्राचं ज्ञान आणि शिवाय गुरुपासून असा दक्षिणा ज्ञानसंदेश, हा ज्ञानरूपाची दक्षिणा त्याला किंवा ज्ञानसंदेश प्राप्त झाला असत. न अतिवादी भवती, तो व्यर्थ आपलं अहंकाराची बडबड करत नाही, मी असं केलं तसं केलं. इव्हन ज्ञान मिळवलं त्याचा देखील त्याला अहंकार राहत. याचा दुसरा म्हणून तुलना करतो की माझं ज्ञान मोठं, तुझं ज्ञान खोटं, असं करू. तो होऊनच जातो चुप. दिलं मस्त बना फिर क्या बोले. हे पाणी जरा उथळ असलं तर आवाज करत. आता बोलायची आवश्यकता तेव्हा, पण नाही तर आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी आनंदात राहतो. एषः आत्मक्रीडा म्हणजे न अतिवादी भवती, जाणल्यानंतर तो व्यर्थ बडबड करत नाही. आधीच सांगितलं की तुला जाणायचं असेल तर अन्या वाचा विमुंचतो. ओम इति ध्यायेथ आत्मानम, ओंकाराचं ध्यान करत बाकीचे बडबड सोडून दे. आणि मग कुठे ते सोडून देतं, कुठेतरी जोडलं पाहिजे मनाला, तर आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी राहास. आणि मग त्याच्यात ह्या सगळ्या गोष्टी दिसतात. एषा हा जो विद्वान पुरुष, ज्ञानवान पुरुष आहे, तो आत्मक्रीडा, आत्मअरती आणि क्रियावान, 3 शब्दावर मजा. आत्मक्रीडा म्हणजे आत्म्यामध्ये ज्याची क्रीडा आहे. की बाकीच्या आपल्या क्रीडा करायचं असेल तर काहीतरी साहित्य लागतं, किंवा दुसरा असाही अर्थ घेईल की सगळ्यामध्ये मायेमध्ये खेळायचं असेल तो सगळ्यामध्ये राहतो, पण कुठेही गुरफटून राहत नाही मनाने. हे जाणल्यानंतर तो मितभाषी होतो आणि स्वतःच्या ठिकाणी क्रीडा का. आत्मन्येव आत्मना तुष्ट, असं जर म्हटलं आहे, त्याचा आनंद त्या आत्मस्वरूपाच्या आनंदाने. बाकी ते काही खाईल पिईल तरी पण ते देखील त्याच्यामुळं आहे ते. असं या सगळ्या क्रीडा म्हणजे खेळ चाल. खेळ मांडीला वाळवंटी काठी, असं नाचे ते वैष्णव भाई रे, असं तो झाला खेळा. काही आता कृष्णा देखील किती खेळला, पण कुठेही कोणाशी गुरफटून राहिलं नाही. इकडे जर कोणी क्रीडा असं झालं तर गडबडायचं. नेवर फॉलन इन लव विथ एनीबडी झालं. ही लव्ड एव्हरीबडी. प्रत्येकावर त्यांनी प्रेम केलं, पण कुठल्याही त्या प्रेमात पडला नाही तो फालतू. त्यालाच माहिती आहे की हे खरं प्रेम आहे, अंतरात्म्याच आहे. याने काय होणार आहे. एखादा मल्टीमिलियनर माणूस असेल, अब्जोपती, त्याला जर समजा 25 पैसे मिळाले, त्या आता कोणते 25 भिकारीसुद्धा घेतले तर काय वाटेल त्याला, किंवा 1 रुपया तो काय पळेल त्याच्यामागे जाऊन. एवढा आनंद तो कशाने करतो. तो खेळतो तुमच्यासारखा खेळतो. कौतुके म्हटलं म्हणजे आत्मक्रीडा म्हणजे आत्मनी एव च क्रीडा क्रीडनम यस्य, की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हेच त्याची क्रीडा आहे. किंवा बाकीचं आहे मायेमुळं आत्मस्वरूपावर खेळ चालला आहे. जसं कृष्णाने काल म्हटलं ना, पश्चिमे योगम ऐश्वरम, हा माझा ऐश्वरी योग आहे, महिमा आहे मायेमुळं, तुला पाहायचं असेल तर. पण मी बाकी कसं आहे, या मायेच्या किंवा महिमेच्या पलीकडे. तो जायागुंश्च पुरुष, हा पुरुष याच्यावरून श्रेष्ठ आहे, तो मी आहे. तसंच हे झालं आत्मक्रीडा. दुसरं आत्मरती. आत्मनी एव च रती रमणम प्रीती यस्य सहा, की आपल्या सतत आहे म्हणून त्यानंतर रमण महर्षी. रमण म्हणजे आत्मनी रमणम कुरुते इथे आत्मरती. ते तो सतत काही कोणी नसेल तर महाराज आपल्या याच्यातच राहते. काही म्हणतात कसं एकटी चुपचाप राहत असेल, आपल्याला तर भयानक वाटते. तिथे ते काही नाही, ते
लागूनच जाते इन्व्हर्टरच्यात. काय करायचं? म्हणजे हे साधन केल्याशिवाय काय जमत नाही. म्हणून आत्मनी एव चरते, आत्मस्वरूपातच रममान होतो. रमणम प्रीती अस्य उत्साह आत्मरती. बाकी तर त्याच्याच चिंतन राहतात. म्हणजे सगळं नसताना देखील तो आपल्या स्वरूपाच्या राहतो. उद्या असताना देखील काही फरक पडत नाही. लाटेला जर समजतं की माझं खरं स्वरूप पाणी आहे, तर अनंत लाटांनी आकार घेतला तरी त्याला काही विसरू शकणार नाही. विदाउट थॉट आय एम अवेअरनेस, विथ द थॉट ऑल्सो आय एम नव्हे. विदाउट ऑब्जेक्ट आय एम अवेअरनेस, विषय नसताना आपलं आत्मतत्व आहे, विथ द ऑब्जेक्ट ऑल्सो. ते काही असलेले फरक. ही दृष्टी क्लिअर पाहिजे. नाही तर गाडून घेतली तोपर्यंत समाधी बाहेर आली. हे तुटणारी समाधी बरोबर नाही. समाधीमध्ये गेले म्हणतात आले, ते बेकार आहे. क्रियावान आणि असा माणूस निष्क्रिय राहत, किती हेक्टिक काम करून देखील काही फरक पडत नाही. क्रियावान, आत्मतिक क्रियावान म्हणजे त्याच्या क्रिया, म्हणजे आत्मा ह्यात त्याच्या क्रिया आहे. आणि वास्तविक बाकीच्या क्रिया होत असेल तर त्याचा मायेने होणारा खेळ आहे, त्याच्या लक्षात येतं बस काय. याच्यावर केवळ आभास. जात्याभासम चलाभासम, त्या मांडुक्यात म्हणलं हे सगळे जन्माला जन्मचा आभास आहे. हे चलाय मानता हा तेवढा आभास आहे. कर्म तिचा आभास आहे. आभास म्हणजे नुसतं दिसतं आपल्याला. तशी आपली छाया पण आपण काही ते समजत नाही. तसंही चाललेलं आहे बा. पण त्याला समजतं की कौन की छाया कौन की माया, एक राम बिन सबई वया. अशा आत्मस्वरूपात रमण त्याला म्हणतात आत्माराम हा, आनंद रमण. आपला कसं आहे? विषयाराम, इंद्रियाराम हा. नुसतंच खाय प्यायला असलं बरं आहे, नसतं तर काय जायचं नाही. दोन चांगलं म्हटलं दिस इज अवर व्हरायटी. काय कर, पण ते सगळ्यामध्ये राहून देखील त्याचं हे म्हणून असा म्हणून आत्मक्रियावान एष हा ब्रह्मविदाम वरिष्ठा. बरेच ब्रह्मज्ञानी पुरुष आहे, तो सगळ्यामध्ये राहून निर्विकार राहतो आणि म्हणून तो ब्रह्मज्ञानी पुरुषामध्ये वरिष्ठ आहे. ब्रह्मविद वर आणि ब्रह्मवित्तम असं म्हटलं. ब्रह्मवित्तम असं. आता तो ते जाणून देखील ह्या सगळ्यामध्ये की येतो हे महत्त्वाचं आहे. नाही तर काही ठिकाणी इतकं असतं की थोडं काही डिस्टर्ब झालं, आता मी योगी आहे, माझी समाधी भंग झाली, ती सतत सुरू आहे. ही लावलेली समाधी ती तुटते कधीतरी. पण सतत आपल्या स्वरूपाच्या अवस्थेत असेल तर ती समाधी कधी कोणी बाद करू शकत नाही. अशा तऱ्हेने सांगून आता असं ऐकल्यानंतर आपल्याला वाटते की अरे या मानवी जीवनात जर करायचं आपण कसं त्याला प्राप्त करायचं. आता तर आपण या ग्राउंड लेवलवर इतक्या उंचीवर जायचं कसं. तर त्याच्यासाठी काही साधन केल्याशिवाय कारण सगळ्यांनी साधनेच्या द्वाराच शेवट आपल्याला सिद्ध अवस्था प्राप्त केली. आणि त्यात देखील साधन आणि साध्य हा संबंध ठेवणार नाही, कार्यकारण संबंध. आता मग त्याची प्राप्ती कशी करायची? आत्मदर्शनाचं साधन काय ते आपल्याजवळ असून आपल्या लक्षात. जवळी आहे परी भीते ना, आणि अविट गे माहे भीते ना. आणि कोणीतरी सांगितल्याशिवाय डोळे उघडे ना, आणि डोळे उघडल्याशिवाय पाहता येईना, आणि पाहिल्याशिवाय त्या स्वरूपाच्या ठिकाणी आत्मक्रिया आत्मरती होऊन राहता येईना. आता काय करायचं? समजतं सगळं, कळतं. तुम्ही सांगायच्या आधीच काय सांगता, पण आता ऐक असं काय केलं त्याचा उपाय सांगत आहे. ही परमकारुणिक श्रुती मातेची की समजतात की आपल्या टाळक्यात आता कोणती शंका आहे ना ते त्याच्यात समजतो. असं शक्य आहे का? आणि मला कसं शक्य आहे? ऐक, एवढी साधना कर. सत्येन लभ्यस्तपसा हेश आत्मा, सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम्, अंतःशरीरे ज्योतिर्मयो हि शुभ्रः, यं पश्यन्ति यतयः क्षीणदोषाः. कारण शुद्ध वस्तू जाणायची असेल तर आपलं अंतःकरण देखील शुद्ध झालं पाहिजे.
लक्षात ठेवा, परमात्म्याच्या प्राप्तीसाठी काही साधन करण्याची आवश्यकता नाही. परमात्मा नित्य प्राप्त आहे. पण त्याच्यासाठी आपल्या अंतःकरणाची योग्यता जर करायची असेल तर अंतःकरणाची शुद्धी आणि शांती होणं आवश्यक आहे. मग त्याच्यासाठी उपाय आहे. काय म्हणजे व्यवहारात इकडं कसं वागा, सत्तेनं त्याची प्राप्ती. खऱ्या अर्थात तो नित्य उपलब्धी आत्मा आहे. तरी पण त्याचं साधन सांगितलं. या जो अजून अविद्याग्रस्त आहे, अंतःकरणाची कृपा आहे, शमदिशी तादात्म्य आहे, तर तिथून परत चांगले परत सत्याने वागा. जसं पाहिलं, ऐकलं, वाज घेतला तसंच सांगायचं. हे आमचं सत्य, खोटं नाही, व्यवहाराचं सत्य. की हा परमात्म्याची प्राप्ती कशाची, सत्याचरणाने होतं. तपसा, तसंच जरा तपश्चर्या म्हणजे थोडंसं शिस्त ठेवून कायिक, वाचिक आणि मानस स्तरावर वागताना, बोलताना आणि विचार करताना जरा थोडीशी शिस्त अशी ठेवा की तुमची एनर्जी वाचेल आणि वाचलेली शक्ती भगवत चिंतनात लागेल. बस. नाही तर दिवसभर आपले व्यवहारात बरोबर नसेल तर काय अंत कर. म्हणून संत काय म्हणतात की व्यवहार में ठीक नहीं, वो परमार्थ क्या कर सके, आणि परमार्थ यदि नहीं कर सके तो ज्ञान कैसा भर सके, कसं ज्ञान त्याचं टाकत देईल. सत्संग विसंग. आणि ज्ञान यदि नहीं भर सके तो ध्यान कैसा धर सके, कसं ध्यान करेल भगवंताचं. आणि ध्यान यदि नहीं धर सके तो भव सिंधू कैसा तर सके. ह्या म्हणतात ते पचून कॅप्सूल केलेल्या ह्या गोष्टी असतात. म्हणजे सत्य आता अर्थ सापेक्षतेने आहे तसंच. म्हणजे खोटं बोलायचं ते खरं. खोटं बोललेल्या माणसाची सगळी एनर्जी खराब होते. एकदा खोटं बोलत त्याला वारंवार खोटं बोलायचं. सरायचं चुकलं तर चुकलं सांगायचं, म्हणजे मोकळं होते बरोबर. त्याला काही झाकण घालायची आवश्यकता. हे झालं व्यावहारिक सत्य. दुसरं पारमार्थिक सत्य म्हणजे जे तिन्ही काळामध्ये अबाधित असतं त्याला म्हटलं सत्य. त्रिकाल अबाधितम सत्यम. जे होतं, जे आहे आणि राहील ते सत्यम. जे नव्हतं आणि राहणार नाही हे मिथ्या म्हणजे आभास आहे. की एवढं सतत दृष्टी असली पाहिजे तत्त्वाच्या दृष्टी. हे सगळं ठीक आहे प्रपंचात. आणि कोणीही प्रपंचाने सुखी झाला नाही. प्रपंची कोण सुखी झाला न दिसला ऐकला ऐसा, जयाने राम वश केला वंदिती पाय जर त्याचे. ते आपला आत्माराम खरा सत्य आहे. कोणतरी आम्हाला दोन एका वाक्यात सांगावं तत्वज्ञान म्हणजे घ्या. कोणी नाही हो कोणाचा, आत्माराम एक साचा. बाकी कोणी कोणाचं नाही. आपलं हे तत्व बरोबर राहतं असं ज्याला समजून त्याची दृष्टी ठेवू नये. सत्यवचनी राहून. दुसरा तपश्चर्या म्हणजे काहीतरी तापून घ्यायचा अर्थ नाही. नाही तर पावसाळ्यातच उभं राहायचं, काही खायचंच नाही. आणि ह्या आम्ही उत्तर काशीला त्याने तप करत असताना असा हातच केला असं 3-4 महिने असं प्रॅक्टिस केलं. हाताचं सर्क्युलेशन. मग ॲडमिट झाले ते. काय अर्थ आहे त्याला, कसली तपश्चर्या. काही इतकं करतं की दुसऱ्या टोकाला जातात. मग काही खायचं नाही, काय प्यायचं नाही. म्हणून ह्या तपस म्हणजे सगळ्या अवस्थेत थोडंसं संयमित त्यात ठेवून. त्याच्यात 2 प्रकार असतात तपश्चर्येमध्ये की नको त्या गोष्टीपासून मनाला विड्रॉ करा आणि काढलेलं मन आता पॉझिटिव्हली परमात्म्यामध्ये लावा. तसा विद्यार्थी परीक्षेच्या वेळेस तपस्वी होतो. आई वडिलाला देखील तर ब्रह्मज्ञान सांगतो, बाबा बंद करा ना टी व्ही, माझी त्याच्या आधी सगळ्या चॅनेल पाहत असतो तो. काढलेलं म्हणजे कॉन्शियस सेल्फ डिनायल फ्रॉम द डिस्टर्बिंग ऑब्जेक्ट्स. हे बाहेरच्या त्यात विषयात तिथून जरा काढलं पाहिजे मन. आणि तिथे जर मनाची एकाग्रता करत नसते विद्यार्थी शिकेल कसा, एकाग्रता कशी होईल. म्हणजे म्हणून तो कॉन्शियसली जाणीवपूर्वक नको त्या गोष्टीपासून आपलं मन काढतो. सिनेमाला जात नाही, सर्कसला जात नाही, गप्पा काही करत नाही. आणि उद्याचं पेपर फार कठीण आहे. एकच भाग नाही, म्हणजे एक मनाला बाहेरनं काढणं हा एक भाग झाला आहे आणि बाहेरनं काढलेलं मन तिकडे लावणं हा दुसरा भाग आहे. नाही तर नुसतंच डिनायल करत असेल नाही तर काय होईल, खाली म्हणजे शैतान का करू. ह्या दोन्ही गोष्टी येतात तपश्चर्येत. आणि तिन्ही स्तरावर शरीराने वागत असताना, तोंडाने बोलत असताना आणि मनाने विचार करत आजचं आपली एनर्जी करत नाही तर फालतं बोलू नका, सोडून नाही. तपसा. त्यानंतर तिसरी गोष्ट सम्यक ज्ञानेनं. सम्यक ज्ञान म्हणजे खरंच आत्मतत्वाचं जे खरं ज्ञान आहे ते जाणून. बाकीचं भरपूर ज्ञान आहे आपल्याला बराबर,
त्याच्यात अहंकार वाढतो, आसक्ती वाढते, लाईक्स आणि डिसलाईक किंवा दुसऱ्याची तुलना करायची भावना येते, त्यात कॉम्प्लेक्सेस होत असतात. माझ्यापेक्षा मोठा आहे, मी छोटा आहे, किंवा मी मोठा आहे, तो हे असं काहीच नाही ज्ञानात, सरळ आहे. आणि जो कोणी असा घेरत असेल तर त्याला आत्मज्ञान नाही म्हणून समजायचं की माझं ज्ञान जास्त त्यात हे त्याच्यात त्या दोन गोष्टी नाही. हे वृत्तीच्या ज्ञानाच्या पलीकडे आहे. अन्य देव तद विदिताद अथो अविदिताद अधि. इट इज समथिंग अदर दॅन द नोन अँड बियॉन्ड द अननोन. त्याच्यामुळे हा ज्ञानाचा विषय नव्हे, असं ज्ञानस्वरूप होणं म्हणजे त्या ज्ञानाने. म्हणून सम्यक ज्ञाने ना, सम्यक ज्ञाने म्हणजे त्यात कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता. ज्ञानाचे कॅरेक्टरिस्टिक आहे, त्याचा धर्म आहे की त्यात शंका नको. एकदा ज्ञान झालं की ते आपल्याला गमवायला नको. संशयरहितम आणि अबाधितम, त्याचा कधी बाध होत नाही. आणि अनधिगतम, हे आपल्या बुद्धीच्या गम्यने त्याच्या पलीकडचं देखील त्याला नव्हतं. मग सम्यक ज्ञानेनं जसं एकदा दोराचं ज्ञान झालं की 1788 लोक सांगतील तिथे साप आहे, 10चा आकडा आहे, कवड्या आहे, तर तुम्हाला भीती वाटायला जाऊ द्या, समजला. याला म्हणतं सम्यक ज्ञान. म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ज्ञानाबाबत काहीही शंका न ठेवता की ते मी आहे खऱ्यानं. आणि ब्रह्मचर्येनं नित्यम, म्हणजे ब्रह्मणी चरती ती ब्रह्मचारी तस्य भाव हा ब्रह्मचर्यम. ईश्वरात ब्रह्मचिंतनात मन ठेवून बाकीचं संयमित ठेवून. काही लहानपणापासून नैष्टिक ब्रह्मचर्य पाहतात. गृहस्थी माणसाला देखील सापेक्ष येते. ऋतुकाले भार्यागमन वगैरे करून तो आपलं जर एनर्जी वाचून आत्मचिंतनात लावत असेल तर तो करतो. किंवा कुठल्याही प्रकारचा अतिरेक करणं म्हणजे हा ब्रह्मचर्य. खूपच बोलत राहायचं, खूपच खात राहायचं, खूपच झोपायचं, संयमित असेल. आणि ते वाचलेल्या अंतःकरणाची वृत्ती कुठे लावायची? ब्रह्मणी चरती ती ब्रह्मचर्य, ब्रह्मस्वरूपाच्याच याच्या चिंतनात ठेवत. आणि म्हणून चिंतन. आणि भाष्यकार म्हणते का नित्यम शब्द म्हणजे सदा, सगळ्या गोष्टीत, म्हणजे सगळ्या परिस्थितीत. ह्या 4 गोष्टी करून पहा. एक सत्याचरण, दुसरं थोडंसं संयमित जीवन, तिसरी गोष्ट म्हणजे शास्त्राचं ज्ञान आपल्या शब्दातून हृदयात आल्यानंतर ते आपलं आत्मसात करा आणि त्याला जोड द्या थोड्याशा संयमित जीवनाची. कायेनी वाचेनी वागत असताना असं बस. आणि म्हणून आणि असं जर असेल तर ती केव्हा करायचं? चातुर्मास्यात, बाकी काही नाही. गुरुवारच्या गुरुवारी नाही, नित्यम. नित्य म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल ह्या सगळ्यात. म्हणून संतांनी म्हणजे सत्याचरणाविनं साधुत्व नाही, सेवाभावाविनं साधुत्व नाही, आत्मज्ञानाविनं हे सगळं उतरवलं. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही रे, साधू नावानं साधू होत नाही रे. मग बाकीचे असतात जंगलातल्या अस्वलेला मोठ्या मोठ्या जटा, केवढ्या जटा असतात की झाली का ते साधू. पारदी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा, दिलं सगळं सोडून आणि झाला आता त्यागी. श्वानाच्या अंगावर भगव्याची छटा आणि गाढवाच्या अंगाने भस्माचा तोटा. हे काय बाहेरचं असू दे, पण हे सगळं असताना आपली दृष्टी काय आहे. म्हणून त्याचं हात येणार नकारात्मक की कशामुळे साधू होत नाही, नुसतं काही कपडे बदलले नाही. त्याची त्यातली दृष्टी गुरुपासून ते प्राप्त केली पाहिजे, तेव्हा ते ज्ञान आहे. नाही तर आजकाल कोणी स्वयंगुरू देखील होतो की आणि त्याचं संप्रदाय तयार होतो. आणि मग आता पॉझिटिव्ह शब्दात म्हणतात आत्मज्ञानाविनं साधुत्व नाही, सेवाभावाविनं साधुत्व नाही आणि सत्याचरणाविनं साधुत्व नाही. हे बा. आणि ते केव्हा दुःखात दाखवायचं स्वाभाविक तरी उद्या असं करत तर त्याचं दर्शन घेतो कुठे तो? अंतःशरीरे ज्योतिर्मयोही शुभ्रा. म्हणजे ह्या शुद्धांत करणार तर जो ज्योतिर्मय म्हणजे जो ज्ञानस्वरूप आहे, स्वयंप्रकाश आहे. उजेडी राहिले उजेड होऊनी, उजेड पाहूनी नाही किंवा उजेड पाडूनी नाही. तेच आपण आय एम द लाईट ऑफ कॉन्शियसनेस. संपला विषय. तुमचं सगळं अकाउंट क्लोज. खरं पाहिलं तर खूपच सरळ मार्ग आहे. मग लोकांना आडवेळी काहीतरी पाहिजे असतात म्हणून घे. यम ज्योतिर्मयही शुभ्रा, जो तेजस्वी आणि
शुभ्र म्हणजे निष्कलंक आहे, कुठल्या प्रकारचं त्यात अविद्या, आवरण आणि विक्षेप नाही. या तीन गोष्टी प्रतिबंध घालतात साधकाच्या हृदयात ज्ञान असून, की एक तर अंतःकरणाची मलिनता, दुसरं विक्षिप्तता आणि तिसरं बुद्धीवर येणारं आवरण. हे तिन्ही ज्या ठिकाणी नाही अशा निष्कलंक शुभ्र, शुभ्र म्हणजे अविद्यारहित असलेलं जे आत्मतत्व आहे. ज्योतिर्मय म्हणजे आता स्वास आहे, ज्योती म्हणजे बाहेरचे नव्हे, हे ज्ञान. अंतशरीरे पश्यंती, आपल्या आत्मस्वरूपात, अंतर्यामी स्वरूपात ते आपलं स्वरूप आहे असं ते जाणतात. थोड्या पुढे आता त्या सत्याचं महात्म्य परत आणखी अधिक विशद करत आहे. आणि आपल्या सरकारने कुठून जर वाक्य घेतलं असेल तर तो ओरिजिन इथे पहा, फक्त अर्धवाक्य त्यात कोट केलं आहे. सत्याचं जे पण असत्याचं नाही असं नाही घातलं. आता पहा, तुम्हाला हे माणसाने लिहिलेलं नाही ना, तुम्ही किती अधर्मी निधर्मी करा, पण शेवट तुम्ही इथे चेतन त्या स्तंभावर लिहिलेलं पहा ना, तुम्ही वाक्य टॅली करा. आता एवढं तुम्हाला माहिती आहे की बाकीचं सगळे स्क्रिप्चर याच्या आधी हे आधी होतच आहे. येऊ दे म्हणून कुठले इतिहास करायला. दुसरा धर्म कुणीतरी फिलॉसॉफर आला तेव्हापासून सुरू झाला. इथे तर काही सगळे फिलॉसॉफर त्या धर्मानुसार आले, वेदानुसार. ऋषयो मंत्र द्रष्टाला, ऋषी हे मंत्राचे द्रष्टे होते, मंत्राचे कर्त्याचा अभिमान नव्हत्या ना. आणि हे मंत्र ऑलरेडी वेदामध्ये होते. वेदाचा काल कोणाला सांगता येत नाही. आता तुम्हाला याच्यात दिसेल पहा, आता मार्क करून घ्यायचं म्हणजे असं सांगता आलं पाहिजे ठासून की इथे आहे ते. सत्यमेव जयति नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः येनाक्रमन्त्य ऋषयो ह्याप्तकामाः यत्र तत्सत्यस्य परमं निधानम्. म्हणजे मागच्याच सत्याने त्या आत्मतेज प्राप्त होते. सत्तेने लभ्यस तपसाई, हा आत्मा सत्यानेच प्राप्त होतो असं सांगून आता त्याचं अधिक विवरण देत आहे की न अनृतम सत्यमेव जयते. आता जयते शब्द घेतला आहे. सत्याचा जे विजय होतो, न अनृतम खोट्याचा नाही. आपल्या याच्यात कुठल्या कोटेशनमध्ये फक्त सत्यमेव जयते, बाकीची मार्जिन असली पाहिजे म्हणून ती काय लिहिलं नाही त्यात. एखाद्याला फाशीची शिक्षा जरी आहे की थांबून जा अजून पाहू, आणि काही करायचं त्याच्यामुळे अनेक गुण वाढले आहे, भोगत आहे. काय बोलायचं लोकांना. पण खोटं चालणार नाही असं नाही. तिथे इथे गोष्टी सांगत आहे. न अनृतम, काही खोट्याचा जय होत नाही ठिकाणी. कधी ते खूप बरेच दिवस केले पण खोटे खोटे येतच त्या ठिकाणी. पण सत्येन पंथा विततो देवयान. देवयान आपण तुम्ही 8व्या अध्यायात पाहिलं की एक देवयान मार्ग आणि दुसरा पितृयान मार्ग. एकाला म्हणतात क्रममुक्तीचा मार्ग, दुसऱ्या म्हणतात परतीचा मार्ग. एकाला म्हटलंय उत्तरायण मार्ग, दुसऱ्या म्हणतात दक्षिणायन मार्ग. हे कसं ओरिजिन ह्या ह्याच्यात तुम्हाला दिसेल. म्हणून खोटं चालणार नाही, झूट नाही केला हे एक कारण. देवयान हा देवयान मार्ग म्हणजे संतांचा मार्ग, क्रममुक्तीचा मार्ग, उत्तरायण मार्ग, उन्नतीचा मार्ग. पंथा सत्येन वितता, सत्यानेच परिपूर्ण आहे. जितके काही संत होऊन गेले त्यांनी सत्या चरणांनी ह्या वस्तूला प्राप्त केलं. येन आप्तकामः ऋषयः, ज्याच्याद्वारा आप्तकाम म्हणजे पूर्ण काम झालेले. का ते कुठल्याही प्रकारची आता इच्छा राहिली आहे. आणि इच्छा कुछ नाही, गुरुदेव की मर्जी असं करेल स्वतःच. ऋषी म्हणजे ते आत्मतत्व जाणतात त्यानंतर ऋषी. ऋषयो मंत्रद्रष्टारः, मंत्राचे ते द्रष्टे होते, ते करते नाही म्हणत कधी. त्यांना ही दृष्टी सम्यक दृष्टी प्राप्त ऋषी. ऋषया आक्रमंती, त्यांनी या मार्गाचं अवलंबन करून सत्याच्या द्वारा ते कृतार्थ झाले ऋषी. यत्र तर सत्यस्य परमं निधान, ज्या ठिकाणी सत्याचंही सत्य, आता म्हणजे सापेक्ष सत्याचं देखील मुख्य सत्य कोणतं आहे, त्रिकाल अबाधितम सत्यम, त्याला म्हणतं आहे ब्रह्म. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. तिथे शब्द आला आहे
तैत्तिरीय उपनिषद. सत्यम ब्रह्म, ज्ञानम ब्रह्म, अनंतम ब्रह्म. सत्य म्हणजे त्रिकाल अबाधितम सत्यम. ज्ञान म्हणजे जो ज्ञानाचा विषय नाही, पण ज्याच्यामुळे बाकीचं ज्ञान होतं ते शुद्ध ज्ञान. त्याच्यानंतर अनंत म्हणजे ते देशांनी, कालांनी आणि वस्तूंनी परिच्छिन्न नाही असं. ती ब्रह्म म्हणजे कशाची प्राप्ती करतात ते या सापेक्ष सत्याने शुद्ध सत्यापर्यंत त्याची प्राप्ती करून घेते ऋषया. यत्र तत्सत्यस्य परमं निधानम. या सत्याचंही सत्य, सत्यस्य सत्यम असं आपल्या त्या तपोन महाराजाला नमस्कार. सत्य स्वरूप जे परब्रह्म परमात्मा आहे तो सच्चिदानंद स्वरूप परमात्मा आहे, उत्कृष्ट आहे. निधान म्हणजे सगळ्याचं जे धाम आहे, सगळ्याचं अधिष्ठान आहे, त्याला ऋषींनी प्राप्ती केली. म्हणजे नुसतंच ब्रह्मविद्या म्हणजे काही नुसती काहीतरी युटोपियन थिअरी आहे किंवा काहीतरी आपलं ती स्वप्नासारखंच आहे, पण अशा तऱ्हेचं त्यांनी साक्षात्कार केला. तुम्हीही करून घ्या, त्यासाठी करत आहे. त्याच्यासाठी ही साधनं ठेवा. नित्यम सत्येन, नित्यम तपसा, नित्यम ब्रह्मचर्येनं आणि आपल्या बाकीच्या असलेल्या ते सम्यक ज्ञानेनं. या 4 गोष्टी नित्य सुद्धा त्याच्या मागे सतत लावा. नित्य म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल आपलं स्वतःचं जीवन बघायचं त्याप्रमाणे. आता ज्या ब्रह्माची म्हणजे काय म्हणताय, परमम निधानम आक्रमंती, त्या तिथपर्यंत त्यांनी गमन केलं. जसं आपल्या 15व्या वेदात म्हणलं आहे, यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम, परमम धाम म्हणलं त्या. इथे आता परमम निधान म्हणलं. पण गत्वा याचा अर्थ पायरी जाणं नव्हे. तसा स्वप्न पाहणारा जागृत अवस्थेत जातो, याचा अर्थ तो पायरी जातो का? त्याच्या आतली दृष्टी बदलते, बेडतेच असतं, हातपाय तेच असतात, पण दृष्टी टोटली चेंज, पूर्ण बदलून जाते. मग त्या स्वप्नातलं वाटेल ते भयानकता किंवा दुःख मुळीच राहत नाही त्या ठिकाणी. तसंच हा जागा होत, हे जागे होतात कोण? ऋषीमुनी. तर तुम्ही देखील बा काय, पण त्याच्यामागे नित्य शब्द सतत लावायचा. आणि हा पंथ कोणता आहे? संतांनी अवलंबलेला मार्ग आहे. याला म्हणतात संतांचा मार्ग, देवयान मार्ग, क्रममुक्तीचा मार्ग. व्यवहारात बरोबर येनाक्रमंती ऋषया. ऋषी हा आक्रमंती म्हणजे ऋषीमुनी हा मार्ग अवलंबन करून त्या परमसत्याची प्राप्ती केली, ते तुम्ही करा. यत्र ज्या अवस्थेत गेल्यानंतर तत् सत्यस्य परमं निधानम, त्या परमनिधान आहे. आणि त्याचा संपूर्ण वितता म्हणत असताना विस्तीर्ण हा संपूर्ण त्यानेच भरलेला मार्ग. म्हणजे जर वस्तू जर सत्य असेल, परमसत्य, त्यातलं हे सापेक्ष सत्य असणं आवश्यक आहे. खोटं बोलणाऱ्या माणसाचं मनच शांत राहू शकत नाही. शांत राहतं तुझं काही त्याला ध्यान नाही, काही चिंतन नाही, काही जप नाही, असंच. तर म्हणून आपल्याकडून सरळ वागावं, काय दुसऱ्याने सर्टिफिकेट देऊ की नाही त्यासाठी. आता ते परमात्म सत्व जे निर्देशित केलं परमम निधानम, ती कसं आहे? तसं कबीराला त्याच्या शिष्याने विचारलं कि जहाँ जाने के बाद परिपूर्णता की प्राप्ति हो तो धाम कैसा है? जहाँ से हम आए, जहाँ जाना है, तिथे अमर वह देश है. वा जहाँ वहाँ से आयो, तिथून सगळे आलो, ते अमर देश आहे. त्याचं वर्णन छान केलं. परमानंदाचं स्वरूप आहे. आता तेच ऋषी आता पुढच्या याच्या सांगा. सगळे आता उपनिषदाची स्टाईल आहे. मंत्र नंबर 7, बृहच्च तद्दिव्यमचिंत्य रूपम सूक्ष्माच तत्सूक्ष्मतरं विभाति दूरात् सुदूरे तदिहान्तिके च पश्यस्विहैव निहितं गुहायाम. आपण गुरुने म्हणतो की तत्पदम दर्शितं येन, त्या तत्पदाला प्राप्त होतात. ते काय आहे तत्पद? तुम्हाला देखील समजा उद्या सांगितलं, उद्या तुम्ही गेला हिमालयात तर जरूर तुम्ही केदारनाथला जा, ते किंवा बद्रीनाथला जा. अलकनंदा वाहते, तुझ्याबद्दल गरम पाण्याचे झरे आहे. काय कमाल आहे! इतकी अत्यंत बर्फासारखं पाणी, नुसतं खळखळणार उकळणार पाणी. तसं साधकाला समजावं की काय आहे ते आपलं जीवनाचं लक्ष, की ज्या ठिकाणी सगळ्या ऋषीमुनींनी
सत्याच्या मार्गाने देवयान मार्गाने त्याची प्राप्ती केली. पितृयान मार्गाने नव्हे, दक्षिणायन मार्गाने नव्हे, आणि वाममार्गाने नाही, सत्याच्या मार्गाने केली. तर ते आपल्याला निदान माहीत असलं पाहिजे. व्हॉट इज द गोल ऑफ लाईफ. जीवनात खरं लक्ष तद्बृहत. तद्बृहत म्हणजे सगळ्यात महान आहे. आणि बृहत्वात ब्रह्म. बृहत म्हणजे सगळ्यात मोठं आहे, मग त्यानंतर ब्रह्म. आपण एक व्यापकतेत सगळ्यात मोठं आहे आकाश. पण आकाश देखील ज्याच्या आधारे राहतं ते आहे ब्रह्म. पण त्याच्याहून अधिक मोठं दुसरं काहीच नाही. म्हणून हरीसे कोई नाही बडा. भक्तीच्या भाषेत त्या हरीहून कोणी मोठा नाही. दिवाने क्यू गफलत मी पडा. काय तर त्या परमात्म्याहून काही मोठं नाही. म्हणून त्याला शब्द आला. ते अत्यंत व्यापक आहे. देशांनी कालांनी वस्तूंनी परिच्छिन्न सगळ्याच्या पलीकडे. दिव्यम. दिव्य म्हणजे जे प्रकाश स्वरूप आहे, ते ज्ञानप्रकाश स्वरूप आहे, असं दिव्यम. ते त्याचा निर्देश. सूक्ष्मात त्यात सूक्ष्मतरम विभाती. तसं विष्णू सहस्रनामात 1000 नावं सांगितले, पण निर्देशन एका विष्णूचं केलं. तसंच एकाच ब्रह्माचं, एका आत्मतत्वाचं निर्देशन करणारे निर्णय ॲरोमार्क्स आहेत, बाण आहेत. सूक्ष्मात त्यात सूक्ष्मतरम हा विषय येऊन गेला आधी. सूक्ष्म कशाला म्हणतात. जितकी वस्तू बारीक तितकी सूक्ष्म. आता म्हणते हे आम्हाला पुढे जाऊ देत नव्हते क्लासला. अजून मला आठवते बसते बाप. त्याच्यामुळे तुम्हाला मी काय दुसरं सांगू शकत. सूक्ष्मता ही व्यापकतेने मोडली जाते. सटलिटी इन वेदांता इज मेजर्ड बाय परवेसिव्हनेस. ते अर्धवाक्य म्हणजे सटलिटी इज मेजर्ड बाय परवेसिव्हनेस. ठीक आहे. दगडाला देखील समजेल आमच्यासारखा असं शिकवते. काय सांगायचं. तुम्ही तर सगळे चैतन्याच्या मूर्ती आहात. काय सांगत. जेव्हा जेव्हा सूक्ष्म आपल्यासमोर सूक्ष्म म्हटलं काय आत्मा कुठेतरी एखाद्या स्पेकसारखं बसून येते असं नाही. तो इधर मोशनलेस सेंटर अराउंड विथ ऑल मुवमेंट्स आर टेकिंग प्लेस. असं एक निर्विकार असं तत्व आहे की त्याच्या सभोवताल सगळा खेळ चालला आहे. आणि म्हणून त्याला म्हणजे सूक्ष्म. उदाहरण तुम्हाला दिलं की बर्फापेक्षा सूक्ष्म पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा सुख त्याची वाफ आहे. वाफेपेक्षा सुख त्याचा आकाश आहे. आणि आकाशाला गवस निघाणारं. सत्यज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूपवर्ण गुण जेथे तो हा रे श्रीहरी पाहिला डोळे भरी पाहते पाहणे दुरी सारुनिया. आता तेच म्हटलं. आता ब्रह्म म्हणलं ते हरी म्हटलं आपल्याला. काय ब्रह्म जरा ट्राय करून जातो. हरी म्हटलं तर बरोबर वाटतं. हरी कसं आहे तो. पण आपली इतकी हरीभरी असते का काय समजत नाही. वही बरी अवर सेल्फ इन हरी आणि त्याच हरीभरी. आणि म्हणून तेच म्हणतात तो हा विठ्ठल बरोबा. तो तिथे आहे, तो तिथे हृदयात आहे. तो सूक्ष्मात सूक्ष्मतर म्हणजे व्यापकाहून व्यापक आहे. आणि पहा आणि कुठे असतं तर बैठक करत कार्यावरून कारण, कारणावरून आणखी कारण, आणि एक शेवटचं कारण पुरुषांना परम किंचित. म्हणजे इंद्रियापेक्षा व्यापक आपलं मन आहे. मनापेक्षा व्यापक आपली बुद्धी आहे. बुद्धीपेक्षा व्यापक आपली समष्टी बुद्धी आहे. समष्टी बुद्धीपेक्षा व्यापक समष्टी वासना म्हणजे अव्यक्त आहे. अव्यक्त व्यापक परमात्मा आहे. परमात्मा व्यापक कोण आहे. याला म्हणतात डेप्थ. सूक्ष्मात तरमी. आता हे सगळं ते चाललं आहे त्यात. हे अमृतासारखे वाटत नाही. दुरात सुदुरे तदो अंति तदी इह अंतिकेच. आता आली गडबड इथे. ते दूराहून दूर आहे. आणि इह म्हणजे अंतिकेच अत्यंत जवळ आहे. अलिपंचेत ही ऋषीची भाषा आहे. तद्दूरे तदो अंतिके. अरे पण दूर म्हणा तर जवळ म्हणा. तो ठेंगणा आहे आणि तो उंच आहे. अरे कसं काय प्रकार आहे. तो कडू आहे आणि तो गोड आहे. कारण आपले सगळेच आडनाव असतात आपल्या याच्यात. तर काय प्रकार आहे याचा अर्थ. म्हणजे कसं विचित्र वाटतं आपल्याला ऐकत असताना. दुरात सुदुरे आत इकडेपर्यंत दुराहून दूर आहे. आणि तदू अंतिकेच ही तुमच्यात अत्यंत समीप आहे. अज्ञानी माणसाला दूर आहे तो. किंवा आपण कुठेतरी बसला असेल
ज्याला आपलं स्वरूपाचं ज्ञान आहे त्याचं सांगा ना, तुमचं अंतर तुमच्यापासून किती एवढं तर बोला. आणि त्याची डेप्थमध्ये जा. शरीराच्या दृष्टीने आपण त्याला अंतरलो, मनाच्या दृष्टीने आणखी जवळ आहे बोलले, आणि आपल्या स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं तर तोच मी आहे. आणि कुठे पाहतात? पश्यस्वी इह एव अंतिकेच्या. आणि इह म्हणजे अस्मिन शरीरे अस्मिन लोके, या शरीरात असतानाच या संसारात असताना पश्यस्सू, जे पाहणारे आहेत त्याला पाहणारे म्हणजे जाणणारे. या पश्यती सहा पश्यती म्हणजे या जानाती सहा जानाती, ते आपलं स्वरूप आहे. आणि जाणणारा न होतं जाण्याचं. पाहतेनं विण पाहणे आणि जाणती विण न जाणणे, जाण्याचं असं जे आहे ते आपलं स्वरूप आहे. चुप होणार एव. गुहायाम कुठे हो? गुहायाम. आता गुहा म्हटलं की तुम्हाला अलग जात, आता कडे हिमालयात गेलं पाहिजे, वशिष्ठ गुहे किंवा असं रामगुहे, तसं नाही. ते आपल्या हृदय गुहेमध्ये, आता आपल्या हृदय सांगतंय निहितम सतत असलेलं निहितम गुहायाम. आता पुढच्या येतं, आता हे त्याचं वर्णन चाललं आहे. म्हणजे एखादा कोणी कवी इन्स्पायर झाला त्याला थांबवून मोठं अवघड असते. हे तर स्वरूपाची दृष्टी आहे त्याची. याचा अर्थ नुसतंच हे काहीतरी स्वप्नासारखं काही वर्णन केलं नसून ऋषीमुनींनी त्याचा साक्षात्कार घेतला. तुम्ही आम्ही देखील ऋषीपुत्र असल्यामुळे ते आपण याच देही याच डोळ्यात जाणून मग जीवनाची इति कर्तव्यता करावी. नाही जाणलं तर काय होईल? जीवनाचं मातेरे होतं म्हणतात. इह चेदवेदीत असं सत्यमस्ती. इथं जरी आत्मतत्व जाणलं तर जीवनाची सत्यता आहे. न चेदिहा वेदीन महती विनष्टी. इथं जर न जाणता हा जीवात्मा सोडून जात असेल तर तो गटांगळ्या खाणार जीवन. म्हणून जाणून घ्या कुठे तुमच्या तिथे, कुठे आहे तुमच्या हृदयात. त्याला स्वच्छ करून स्वभावनी भले आणि मग ठेवू पाऊले सद्गुरूची असं. निहितम गुहाया म्हणजे आपल्या शुद्ध अंतःकरणामध्ये ती प्रतितीला येणार आहे. बुद्धो गुहायाम सदसद विलक्षणम. जर ते विलक्षण म्हणजे आहे का पहिल्यापासून? हे सगळे आता अप्लाइड फॉर्म तिथे आहे. पुढे चला आता मग बाकीच्या कुठल्या मार्गाने नाही का हो, एखादा शॉर्टकट किंवा त्याला पाहायचं. आपल्याजवळ 5 ज्ञानेंद्रिय असतात, 5 कर्मेंद्रिय असतात, यांनी नाही का पाहता येईल. आधीच लक्षात ठेवायचं की परमात्मा हा दृश्य नसून सगळ्याचा द्रष्टा आहे. तो ज्ञानाचा विषय नसून ज्ञान स्वरूपत्वा ज्ञान आहे. त्याच्यामुळे तो कुठल्याही उपाधीने तिथे उपाधी संपतात. देवळात आपण कुठे जातो चपला जोडं घालून मंदिरापर्यंत. आजकाल आता येतात तो भाग वेगळा आहे, पण गाभाऱ्यात जात असताना तरी तसं त्याच्या गाभाऱ्यात जात असताना आपल्याला ह्याच उपाधी कोणते? डोळे, वाचा आणि मन. ऐका तर त्यांनी तो जाणण्याचा विषय सांग. आत्मसाक्षात्काराचं साधन दुसरं काही नाही का उपाधी? जे निरुपाधिक स्वरूप आहे ते. ऐका. न चक्षुषा गृह्यते नापि वाचा न निर्देवैर्तपसा कर्मणा वा ज्ञानप्रसादेन विशुद्ध सत्वः ततस्तम पश्यते निष्कलम ध्यायमानः. हा आत्मा जो काही दूर नव्हे, कारण का दूर, जिथे दूर आहे तिथे वेळ लागते. एका संतांनी म्हटलं जहाँ दूरी है वहाँ देरी है. तुम्ही इथे जेवून या शहरात तेव्हा 0 माइलस्टोन व्हायचं काहीही अंतर राहत नाही. तिथं तुम्ही ऑफिशियली पोहोचले, पण इथून दुसरीकडे जर जायचं असेल तर टाईम कन्सेप्ट सुरू होते. इथून समजा आपण सांगली जातं 1 किलोमीटर गेलो की लगेच सुरू झाला. 1 किलोमीटर म्हणजे त्याला काही चालत असताना 15-20 मिनटं, अर्धा तास, कारने गेलं तर 2 मिनटं लागेल. तर आधी ते सांगितलं. आता असं जर दूर नाही पण आपलं स्वरूप आहे तर त्याला बाकीच्यांनी पाहता येईल काय? नजरेनी म्हणजे नाही. न चक्षुषा पश्यती. का डोळ्यांनी ती वस्तू पाहतो की ज्याला नाम रूप गुणवर्ण आहे, पण परमात्मा त्याच्या पलीकडे. चक्षुषा गुह्यते म्हणजे हा डोळ्यांनी पाहण्याचा विषय नव्हे. आणि उपनिषद आठवायचं. प्रथम अभ्यास करा केरोपनिषद. न तत्र चक्षुर गच्छती न वाक गच्छती. डोळे त्याला विषय करू शकत नाही. कारण काय? तो डोळ्याचा डोळा आहे. डोळे देखील पाहतात त्याच्यामुळे.
म्हणून डोळ्यांनी, आणि तेच समष्टीच्या दृष्टीने म्हटलं आहे, नतत भास येते सूर्य हा, म्हणजे ब्रह्मांडाचा डोळा सूर्य नाही त्याला प्रकाशित करत, ते डोळे काय पाहणार त्याला, सगुणाचं दर्शन ठीक आहे. मग चक्षुषा गृह येते. मग आता नाही आपण डोळ्याने तर दुसरं आपलं उपकरण आहे वाचनी, आपण एक बोलू शकलो नाही कोणी, तिथं आपला आवाज इकडे ये दूर, वाचा जरा व्यापक आहे ह्याच्यापेक्षा, तर न वाचा. नाही तर आपण लगेच हॅलो केलं असतं त्याला मोबाईल करून, हॅलो हाऊ आर यू भगवंता, जरा येतोच का आजकाल. नो, वाचा स्टँड फॉर ऑल ऑर्गन्स ऑफ ॲक्शन, कर्मेंद्रियाचं प्रतीक. म्हणजे ज्ञानेंद्रियाचा तो विषय नाही. चक्षु म्हणत असताना उपलक्षणी काय घ्यायचं, डोळे नाक कान याचा तो विषय, त्या सगळ्याला तो प्रकाशित करणार आहे, याने प्रकाशित होण्यासारखा नाही. म्हणून चक्षुषा गृहीते, म्हणजे ज्ञानेंद्रियाचा तो विषय नव्हे. आता मग कर्मेंद्रियाचं प्रतीक वाचा आहे. 5 कर्मेंद्रिय, हात पाय वाचा गुदा आणि जननेंद्रिय, त्याच्यात असलेल्या सगळ्या फॅकल्टीज, त्याचाही तो विषय न वाचा. म्हणजे बोलून देखील काही शब्द देखील आपल्याला त्या अवस्थेपर्यंत नेतात. स्वानुभवाच्या अवस्थेत कुठे शब्द आहे सांगा ना. इव्हन तुमची झोपेची अवस्था सांगा, झोप लागल्यानं म्हणता का झोप लागली म्हणून, आणि कोणी म्हणत असेल तर काय समजायचं, आणि कोणी म्हणजे मला साक्षात्कार झालं तर काय समजायचं, जे समजायचं ते समजायचं. तो मुक्या माणसाने चॉकलेट खाल्ल्यासारखं असतं त्याचं. म्हणून हे वाचतही विषय नव्हे. म्हणजे म्हणून येतो वाचो निवर्तनते, हे सगळ्यात अमृतासारख्या गोष्टी, तिथे पाहिलं की दुसरं काही बरंच वाटत, तिथून वाचा परत ते येतो वाचो निवड. अप्राप्य मनसा, माइंडसुद्धा तिथे जात नाही, माइंड ऑल्सो कम्स बॅक. त्या दारापर्यंत विचार काय झाला आहे. नान्य देवे ही तपसा कर्मणावा. मग देव म्हणजे इंद्रिय, मुद्दाम सांगायचं आहे. देव याचा अर्थ जसं शब्दाची देवता कोणती आहे, कर्णेंद्रिय. रूपाची देवता आपले नेत्रेंद्रिय. तर त्या सगळ्या 5ही ज्ञानेंद्रियाचा तो विषय नव्हे, 5ही कर्मेंद्रियाचा विषय नव्हे, मनाचाही विषय नव्हे. मनसा म्हणून न नान्य देवे तपसा कर्मणावा. आधी सांगितलं आपण, तपस्या सत्येन लभ्य तपसा. तर कदाचित साधकाला वाटे की तपश्चर्या मी त्याला जाणतो. परमात्म्यामध्ये साधन आणि साध्य हा भेद नाही, की तपश्चर्या केली म्हणून परमात्मा झाला, म्हणजे त्याच्या आधी परमात्मा नव्हता, आता झाला तो फायनाईट होईल. न कर म्हणून तपश्चर्याने जाणणं म्हणता येते त्याला. तपश्चर्या अंतःकरणाच्या शुद्धीसाठी ठीक आहे, त्याच्याशिवाय प्राप्ती होत नाही. न कर्मणा, कर्म देखील निष्काम कर्मयोग, आपल्या जे काय आपण समर्पण ते उपयोगाचं आहे, पण त्या ठिकाणी कर्म देखील नाही. कर्मणावा. मग कशाने प्राप्त होईल, हे सगळं झाल्यानंतर वाटतं की काही शक्यच नाही, शून्य आहे. मग कशाला आपण टाईम बर्बाद करायचा याच्यात. आता पॉझिटिव्ह ज्ञानप्रसादेनं विशुद्ध सत्व, हा की ज्ञानरूपी प्रसादेने, हा लड्डू प्रसादेने नाही. प्रसाद याचा अर्थ आहे, प्रसाद असतो प्रसन्नता. या ज्ञानाने जेव्हा हृदयात प्रसन्नता ते सद्गुरूच्या पासून उपदेश प्राप्त होऊन की ते आपलं खरं सोपं आहे. आतापर्यंत झुंडत होतो इकडे तिकडे. विशुद्ध सत्व हा, पण कोणाला ज्याची सत्व म्हणजे बुद्धी शुद्ध झाली आहे. आणि त्याचं शुद्ध बुद्धीचं काय साधन सांगितलं मागच्या श्लोकात, सत्येनं लभ्यस तपसा हेश आत्मा सम्यक ज्ञानेनं ब्रह्मचर्येन नित्यम. ह्या सगळ्या नित्यम सत्येनं, नित्यम तपसा, नित्यम सम्यक ज्ञानेन, नित्यम ब्रह्मचर्येनं. आता हे त्याचं अंतःकरणाच्या ह्या ब्रह्मविद्या प्राप्तीचं साधन आहे, पण ब्रह्मप्राप्तीचं आहे, ब्रह्मनित्य प्राप्त आहे. मग त्याला कशाचंही ज्ञानाचा देखील नव्हे, पण ज्ञानप्रसादेनं. ज्ञानप्रसाद आणि ज्ञान वेगळं नव्हे, त्याचं आपलं ते स्वरूप असं ज्ञान. विशुद्ध सत्व हा कोण जाणणार. आपण न कर्मणा म्हटलं की त्याच्यानंतर ते ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं, वेदांत विज्ञान सुनिश्चितार्थ संन्यास योगात येतय शुद्ध सत्व. सत्व याचा अर्थ आहे अंतःकरण शुद्ध झालं. तर ज्ञानप्रसाद शुद्ध अंतःकरणात ध्यायमान, ध्यान करून. आता आपण ध्यान कशाचं करतो, विषयाचे करी ध्यान, त्याचा तो संग लागला. पण ज्याचा विषय तो त्यांचा झाला नारायण, हे आपला आत्मा आहे. तो
आता ध्यान करून ज्ञान होईल आपल्याला. पण ज्ञानाला जर मुरवून जर आपलं आत्मसात करायचं असेल तर तयाचे शब्द ऐकावे, मनी मुरवून जिरवावे, तरीच मग मोक्षपद पावे. त्याचं तुम्ही चिंतन करा आणि करा आत्मसात. ध्यायमान ध्यान म्हणून त्याचं ध्यान केलं असताना ततः तू नंतर तम निष्कलम पश्यते. त्याचं ध्यान केलं असताना ते कलारहित आहे. कला म्हणजे डिव्हिजन, भेद आहे. तसं आकाश कसं आहे, अखंड आहे. तसं आपल्या वृत्ती खंडित होतात, चांगली वाईट वृत्ती येणं. पण त्याच्यामागे जो अवेअरनेस आहे, त्याच्यामध्ये चैतन्य आहे, ते कसं आहे, निष्कल आहे. पण त्याला प्रश्नोपनिषदात म्हटलं आहे षोडश कला पुरुष आहे. पण त्या शुद्ध स्वरूपात ह्या षोडश कला देखील नाही, नुसतं शुद्ध पुरुष. निष्कलम ध्याय म्हणून त्या कलारहित आत्मचराचं ध्यान केलं असताना साधकाला त्याचा साक्षात्कार होतो, म्हणजे तोच ते होतो. एषोनुरात्मा चेतसा विदितव्यः यस्मिन् प्राणः पंचधा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वमूतं प्रजानाम् यस्मिन् विशुद्धे विभवत्येष आत्मा. यस्मिन् पंचदहा प्राणः संविवेशः. ज्याच्यामध्ये पंचदहा म्हणजे 5 प्रकारचे भेद असलेला कोणते प्राण आहे, प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. प्रत्येकाचं फंक्शन आपण प्रश्नोपनिषदात पाहिलं आहे. एकाचं काम आहे परसेप्शन करणं, म्हणजे पाहणं, ऐकलं, मग शक्ती प्रदान करणं. दुसऱ्याचं उत्सर्जन करणं. तिसऱ्याचं डायजेशन म्हणजे पचवणं. चौथ्याचं सर्क्युलेशन करणं. आणि 5वाचं म्हणजे असे 5 की हे ज्या शरीरामध्ये प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान या सगळे 5 भेदवाला प्राण प्रविष्ट होऊन चेतसा विदितव्य हो. त्या शरीरामध्ये हे 5ही प्राण आणि 5 प्रकारे प्रवेश करून राहिलेले आहेत. कोणत्या शरीरात, या मानवी शरीरात अधिक त्याचा प्रकट आहे. अशा शरीरात एषा हा अणु आत्मा. हा अणु म्हणजे सूक्ष्म, सूक्ष्म म्हणजे व्यापक. सायन्सचे लोक इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन पर्यंत जातात आणि शेवटी ॲटॉम. पण ॲटॉम कशामुळे अस्तित्वात आहे ते जर विचारलं तर ते सांगू शकत नाही. तर ज्याच्यामुळे ॲटॉमचं देखील अस्तित्व आहे तो आत्म, तो आत्मा. तो कसा आहे, अणु आत्मा. म्हणजे सगळ्याहून अत्यंत अणु म्हणजे अत्यंत सूक्ष्म आहे, अत्यंत व्यापक आहे. चेतसा विदितव्य. चेतसा म्हणजे शुद्ध अंतःकरणाने जाणून घेण्यासारखा आहे तो. कारण आधी सांगितलं ना, कोण जाणतं त्याला, शुद्ध सत्व किंवा ज्याचं अंतःकरण शुद्ध झालंय ते. म्हणून चेतसा, कोणते चेतसा वैधव्या, विशुद्ध सत्वस्तू, शुद्धच्या अंतःकरणाने विदितव्या, हा जाणून घेण्यासारखं आहे. यस्मिन् प्राणा पंचदा संविवेश प्राणैश्चित्तं सर्वभूतं प्रजानाम. आणि ह्या प्रजानाम सगळ्या प्राणीमात्रांचं सर्वम चित्तम, सगळ्याचं चित्त ज्याच्यावर केंद्रित आहे, ज्याच्यामुळं तुमचं माझं सगळ्याचं मन कार्य करत आहे. इव्हन ब्रह्मदेवाचं चित्त देखील काम करतं. असं जे अधिष्ठान रूपी असते ते ब्रह्म. प्राणही ओतम, त्या प्राणाने ओतप्रोत भरलेला आहे, व्याप्त आहे. तसं आता लाटा सगळ्या पाण्याने भरले असं सारखं म्हणे. यस्मिन् विशुद्धे एषः आत्मा विभवती. ज्या शुद्ध अंतःकरणामध्ये एषः आत्मा विभवती म्हणजे हा आपल्याच्यात विलसत आहे, प्रकाशतो. म्हणजे म्हणतात सेल्फ अनफोल्डमेंट आहेच ऑलरेडी, फक्त त्याला अनफोल्ड झाला आहे. अनफोल्ड म्हणजे आपलं स्वरूप जाणायचं, या काही नवीन जाणायचं आहे. म्हणजे चित्तशुद्धीने आत्म्याचा साक्षात्कार होतो. चित्तशुद्धी करा आणि गर्दन झुका के दे खोंदर, आपण कोण आहे ते आपलं स्वरूप आहे ते. आता पुढे ज्ञानी विभूतीचं वर्णन आणि पूजाविधान सांगितलं की अशा ज्ञानी पुरुषाचा आपण जर खरोखर आदर केला, पूजन केलं आणि त्याने सांगितलं त्याच्यामध्ये साधन केलं तर आपल्याला देखील त्याचा लाभ होऊ शकतो. दोन्ही ऐहिक जीवनात आणि पारमार्थिक जीवनात सांगितलं.
तर त्याचा आता अशा ज्ञानीपुरुषाला स्वतःची काही वासना किंवा इच्छा राहत नाही, उरलं उपकारापुरता असल्यामुळं त्याचा कसा लाभ होतो असं ते सांगतात. यम यम लोकम मनसा संविभाती विशुद्ध सत्व कामयते यांश कामान तम तम लोकम जयते तांश कामान तस्मात् आत्मज्ञम ह्यर्चयेत भूति कामः. म्हणून सांगत आता की विशुद्ध सत्व हा अंतःकरण पूर्णपणे शुद्ध असणारा जो मनुष्य जो जीव आहे. यम यम लोकम मनसा संविभाती, ज्या ज्या लोक, याचा अर्थ आहे अनुभवाचं क्षेत्र. याला म्हणतात कर्मानुबंधीने मनुष्य लोके, थोडं पुण्यकर्म करा पितर लोक म्हणतात, त्याच्यापेक्षा देवलोक, काही गाणं म्हणणारे गंधर्व लोक, असं की ज्या ज्या अनुभवाची तुम्हाला अपेक्षा असेल. इथे ठीक आहे, आपण काही निर्णय प्रकारचे आपल्या अनुभवाचं क्षेत्र असतं की हे हवं आहे, ते सगळं त्याला प्राप्त होतं. म्हणजे आत्मज्ञानाने नुसतं ज्ञानच होतं असं नव्हे, पण बाकीच्या सगळ्या गोष्टी देखील प्राप्त होऊ शकतात सांगताय. लोकम, ज्या ज्या लोकांची म्हणजे ज्या ज्या अनुभवाच्या अवस्थेची तुम्ही इच्छा कराल, मनसा संविभाती, एकाग्रतेने मनात चिंतन केलं असताना यांच्या कामान काम येते. ज्या काही डिझायर, जे काही इच्छा तुम्हाला होता, तर तुमच्या सगळ्या इच्छा त्याच्याबरोबर पूर्ण होतात. जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात असल्या. मनसा संविभाती, मनाने चिंतन करत असेल ज्या कोणाचा संताच्या समागमात येऊन त्याची जर खरोखर मनापासून जर सेवा केली, त्यात किंतु नाही पाहिजे, तर त्याच्या कुठल्याही कामना असेल तर त्यात जे तुम्हाला पाहिजे ते प्राप्त होत असतं, ऐहिक असो की पारलौकिक. तम तम लोकम, लोकम म्हणजे त्या त्या इच्छेची पूर्ती त्या त्या ठिकाणी त्यातून पूर्ती होती. जयते, त्याने जिंकून घेतो, तो प्राप्त करतो. च आणि तान कामान तस्मान, आणि त्या त्या कामना तो प्राप्त करतो. थोडक्यात म्हणजे अशा अंतःकरण शुद्ध झालेल्या संताचा जो सेवा करतो त्याला मग कोणता लोक, पितृलोक, देवलोक काय असेल ते, किंवा इव्हन खरोखर ज्ञान प्राप्त करून घेतो तिथे ब्रह्मस्थितीला देखील तो प्राप्त करू शकतो. तुमचे जे काही डिमांड असेल फक्त एकाग्रतेने मनाने त्याचं चिंतन करतो. ते सांगण्याचं काम त्यांचं आहे, पण आपल्या जीवनात तसं साधन करणं त्या त्या साधक, त्यानुसार मग ज्या ज्या कामनाची इच्छा करतो. दोनच असतात, भौतिक असो किंवा अलौकिक असो. म्हणजे त्या ओंकाराबाबत म्हटलं आहे, ओंकारम बिंदू संयुक्तम नित्यम ध्यायंती योगिना, जे योग ओंकाराचं ध्यान करतात, कामदम तथा मोक्षदम जैव, आपल्या कामनाही पूर्ण करणार आहे, मोक्षापर्यंत नेणारी ओंकाराची साधना. तो ओंकार स्वरूपच आहे ज्ञानीपुरुष. कामनाची इच्छा बाळगतो, ते लोक त्या त्या कामना तो प्राप्त करतो, तर त्या त्या लोकांना त्या त्या गोष्टीची प्राप्ती होते. आता देवाकडे जाऊन काय मागायचं तुमच्या हातात आहे. काही लोक म्हणतात लग्न व्हायचं ते तर जा होईल, पोरं बाळाचं ते कर, आणि बाकीचं तो अलौकिक देखील प्राप्त होऊ शकतो. तर म्हणून तस्मात हे त्याचं वैभव असल्यामुळे, त्याचं महत्त्व असल्या म्हणून भूती कामा, ज्याला ऐश्वर्याची इच्छा आहे, बाकीचं त्यांनी काय करावं, आत्मज्ञम म्हणजे आत्मज्ञानी पुरुषाचं अर्चे, त्याची पूजा अर्चा मनापासून करावी, म्हणजे अशा सद्भावनेने करावी भावार्थाचं. आता त्यात तुम्ही काय मागता तेवढं मिळेल. आता माहितीच गोष्ट मिळेल तेवढीच मिळेल, याच्या पलीकडे असतं तर तेही शुद्ध ज्ञान मिळेल. म्हणून तर आपण उपासना करत असताना कशासाठी करतो, ईश्वर प्रीत्यर्थमहम करिष्ये, ज्ञान वैराग्य. पण जनरली असे लोक नाही मागत, मग त्याला क्षेम, स्थैर्य, आयु, आरोग्य, संतती, संपत्ती, नावलौकिक ॲड करायचं. आणि तर जे जे तुम्ही इच्छा करता जो ते तुम्हाला प्राप्त होतं. कारण ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः सुष्ठुवागुंसस्तनूभिः यशेम देवहितं यदायुः. स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.